वेलकम बॅक आफ्टर दिस शॉर्ट ब्रेक. तुम्ही पाहताय तुमचा लाडका शो ज्याचं नाव आहे कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. मित्रांनो, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी म्हण आहे, पण आपल्याला आता ही म्हण बदलावी लागणार आहे. अहो, ॲडव्होकेट चड्डा आणि चूक झाली फेम साक्षीदार मनोज ही जोडगोळी जर कोर्टामध्ये असेल तर कोर्टाची पायरी चढायलाच हवी. चला जाऊया कोर्टात. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत आपले सुपर डुपर हिट परफॉर्मर्स अभिजीत चव्हाण आणि भूषण कडू. जज साहब, आज एक बहुत ही घिनौनी हरकत सामने आई है. एक बैंक में से टाचड़ियों की चोरी हो गई है और जब उस चोर को देखा गया क्या क्षणी उस चोर को पकड़ा गया और उस साक्षीदार को भी बुलाया है, तो उसको हाजिर करने की अनुमति दे दो. बोलवा मारिया, ये ना. अरे, आज काळ्या बॅगेतून पांढरी चिंदी बाहेर आली आहे. हा तर आपला चेंडू. ते ना आज प्रेमाने चेंडू. मिस्टर मनोज, मैं चड्डा एक एक का चड्डा उतारता हूं. केस सांगू काय ते? मिस्टर मनोज, अरुण कदम सहकारी बँकेतून टाचण्यांचा बॉक्स चोरीला गेला. त्याचा साक्षीदार म्हणून तुम्हाला इकडे बोलवण्यात आलेला आहे. काय झालं? त्या दिवशी माझी बायको मला म्हणाली की आपण वडापावची गाडी टाकूया. टाकून कशाला देताय? मला द्या ना, मी चालू आहे. अहो, टाकूया म्हणजे सुरू करूया. अच्छा, सुरू करूया. कशी हो? किक मारून. किक मारून वडापावची गाडी सुरू करायची? काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय विचारताय? मी भांडवलाचं काय ते विचारत होतो. मग मी पण तेच सांगतोय तुम्हाला. मग किकचं काय? गप्प बस. तर मी तिला असं म्हटलं, अगं वडापावची गाडी सुरू करण्यासाठी भांडवल लागतं, माझ्याकडे फक्त भांडखोर बायको आहे. तुमची बायको पण तुमच्याशी भांडते? जबरा भांडते ती. माझी बायको पण माझ्याशी भांडते. मला खूप त्रास देते. मला भांडी घासायला लावते, कपडे धुवायला लावते. मी कपडे धुवून झाले की परत चिखलात टाकते, परत धुवायला लावते. वाट लागली आहे माझी. लादी धुवायची नाहीये, कपडे धुवायचे आहेत. हे कपडे आधी धुतले होते मी. आता चिखलात पडलेत, परत धुवा. अगं, ते चिखलात तू टाकलास ना. आवाज कमी. धुवा धुवा, पटकन धुवा. कॉलर कॉलर घासा, कॉलर स्वतःची नाही. अरे नकाने जमीन काय खरबडताय? कॉलर. मला कॉलर मधला फरक कळत नाही. माणसाला माणूस गाढव आहे. नीट नीट नीट. तो तिकडे तिकडे काय पडलाय? तो मोजा आहे. हा मोजा मोजा नाहीये. हा मोजा माझा नाहीये. धुवा धुवा, मोजा धुवा. ही साडी धुवा. अगं, माझे दोनच हात आहेत. एका हाताने मोजा धुवा, एका हाताने साडी धुवा. धुवा धुवा धुवा. धुवा धुवा. असे हाल होतात माझे. सासूबाईंचा छळ परवडला, पण बायको. अरे काय झालं? अरे, काय चालवलंयस तू भर कोर्टात? अरे, किती दिंडावडे काढणार आहेस माझे? अरे, काय कपडे धुवायला लावतोस मला? सुरुवात केली कपडे धुवायला. केसचं सांग ना काय ते.
तेच सांगत होतो मी. तर मी माझ्या बायकोला म्हटलं, अगं आपल्याला भांडवल लागेल वडापावच्या गाडीसाठी, तू एक काम कर, जा पटकन बापाकडे जा आणि हुंडा घेऊन ये. तर माझी बायको म्हणाली की या वर्षीचा हुंडा ऑलरेडी घेतलेला आहे. या वर्षीचा म्हणजे? मी माझ्या बायकोच्या बापाकडून 15 वर्षाच्या इन्स्टॉलमेंटवर हुंडा घेतलाय ना, आणि आता हुंड्याची रक्कम संपली. बायको म्हणाली तुम्ही एक काम करा, तुम्ही आता बँकेतनं लोन घ्या. बँकेतून लोन? अहो मी बँकेत गेलो तर मला साधी कोणी विड्रॉल स्लिप सुद्धा देत नाही हो. मी ती कशी बशी मिळवली ना तर ती भरायला मला कोणी पेनही देत नाही, आणि तुम्हाला बँकेत लोन देतात? मी पण पहिल्यांदाच गेलो होतो बँकेमध्ये. मी बँकेत गेलो तर बघितलं समोर काउंटर जवळ एक दाढीवाला माणूस होता. त्याला बघून मला संशय आला. काय त्याची दाढी खोटी असा? नाही हो, तो माणूस काउंटरवर ठेवलेल्या त्या टाचण्यांच्या बॉक्स जवळ घुटमळत होता. मी त्याला बघत होतो, इतक्यात समोरून एक पिऊन आला. तो मला म्हणाला की चला तुम्हाला मॅनेजर साहेबांनी आतमध्ये केबिन मध्ये बोलवलंय. मग काय, मी केबिन मध्ये गेलो. मिस्टर मनोज मला सांगा ना कसं असतो केबिन मॅनेजर? मी कधी मॅनेजरचं केबिन बघितलं म्हणजे मला कोणी कधी आतच घेतलं नाही. मला सांगा ना, सांगा. त्यात काय बघण्यासारखं? अरुण कदम सहकारी बँकेच्या मॅनेजरचं केबिन काय असणार ते? केबिन कसलं बीळ होतं ते. हो, त्या बँकेची ट्रस्टी ती मीरा मोडन. ती चिटर. चीटर कसली, झोलर लोकांची टीचर. आतमध्ये केबिन मध्ये गेलो, जाऊन बघतो तर काय, काळ्या भिंती, काळ्या काचा, काळे पडदे, म्हणजे सगळे अरुण कदम सारखं काळपट. अहो एवढंच काय, फर्निचर पण काळ. 1.5 फुटाचं टेबल आणि 9 इंचाची बसायला खुर्ची. एवढीशीच. अरुण कदम सहकारी बँकेचा मॅनेजर केवढा असणार आहे तो? 6 फूट उंचीच्या केबिन मध्ये त्यांनी 3-3 फुटाचे डुप्लेक्स केले होते. 6 फुटात ड्युप्लेक्स? हो, अरे केवढीशी माणसं ती, एवढा वर्ष सगळा व्यवहार तो. मग काय नाही, मला म्हणाला ते पेपर्स वगैरे आणलेत का तुम्ही? तर ते आमच्या सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयात मी ढापले होते ना पेपर, ते त्याला सगळे दाखवले. तर तू माझ्यावर वैतागला. मला म्हणाला अहो हे पेपर नाही, अहो IT रिटर्नचे पेपर दाखवा. मी कुठनं आणणार IT रिटर्नचे पेपर? आयला IT बसून खायची सवय आपल्याला. मी म्हटलं IT रिटर्न नाही हो ना आपल्याकडे नाही. मग त्याने पिऊनला बोलवलं. मग पिऊन येऊन त्याने रीतसर अगदी व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने सागर संगीत मला धक्काबुक्की करून शिवीगाळ करून केबिनच्या बाहेर काढलं. शेवटी त्या केबिन मधून मी माझं तोंड काळं केलं. मग काय, अहो बाहेर आल्यावर मला कळलं त्या दाढीवाल्या माणसाने टाचण्यांचा बॉक्स चोरला. म्हणजे तुम्ही त्या दाढीवाल्या माणसाला टाचण्यांचा बॉक्स चोरताना पाहिलं नाही? कसं बघणार, मी आतमध्ये केबिन मध्ये होतो ना. मिस्टर मनोज, मग तुम्ही कोर्टामध्ये येऊन कोर्टाचा वेळ का वाया घालवला? तुम्हाला अजून सवय नाही काय झाली? ठीक आहे, मी जज साहेबांना सांगून तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथल्या इथे इन्स्टंट शिक्षा द्यायला लावतो. ओके. चटईला टाचणी टोचली असं 10 वेळा फास्ट म्हणून दाखवा. चटईला टाचणी टोचली. फास्ट म्हणून दाखवा. नाही म्हणेन, दाखवणार कसं हो? चटई लागेल, टाचणी लागेल, टोचून दाखवावी लागेल. नुसतं म्हणा. मग नुसतं चटईला टाचणी टोचली म्हणा. चटईला टाचणी टोचली. 10 वेळा म्हणा. फास्ट म्हणा. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी फास्ट म्हणायचं. मी बोलतो, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? बोला. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. ह्याच्या पण पेक्षा फास्ट आलं पाहिजे. ह्याच्या पण म्हणजे कसं एक्झॅक्टली? चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. नाही, चटईला टाचणी टोचली हो. खूप
खूप धमाल परफॉर्मन्स होता भूषण, अभिजित दादा, क्या बात है. थँक्यू सो मच. प्लीज टेक युअर सीट्स. फ्रेंड्स, मस्त रंगलेल्या या शो मध्ये आता वेळ आलेली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. पण अजून बरीच गंमत बाकी आहे, तेव्हा पाहत रहा कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. पण माणूस मला कातेली दिसला नाही. गोष्ट आहे त्याची. गोष्ट आहे? मोठी गोष्ट नाही, छोटीच आहे. हा, हा 5 वर्षाची शिक्षा तिला सुनावलेली आहे ना तुम्ही. आता तुम्ही मध्ये सोडू नका, माझं नुकसान होईल हो. नुकसान होईल. तुम्ही काय तिला एफडी म्हणून आमच्याकडे ठेवली होती?